मयंक राकेश भोईर मानेरे गाव यांचा शूटर आणि इकडे या साईडला बघू शकता की खालपी भिवंडीचा गद्दार दुसऱ्यांदा पळाला. याच्या आधी पण मला वाटतं ही जोडी पळालेली कोणगाव पाटील कोणगाव पाटील आणि त्याच्या विचारूया कुठली गाडी झाली, गाडी कुठली झाली आज यांची कोरावले मुलबाग कोरावले रायफल मैत्रीपूर्ण गाडी झाली. मैत्रीपूर्ण बरोबर. आता कशी जमली गाडी? तर मी अड्ड्यात जमली गाडी अड्ड्यात अड्ड्यात जमली. आता नियोजन कसं काय झालं? दुसऱ्यांदा जोडी पळते सांगा नाही. नियोजन आमच्या भावाच्या बरोबर कल्पित भोईर करतो. तो करतो. तेव्हा त्या नियोजन गद्दाला बोलतो पहिला ना उद्या आपली गाडी पळवायची का आम्ही हो बोललो. आता दुसऱ्यांदा गाडी पळाली मग गती हा दुसऱ्यांदा गती काढली. गती लागली हा गती लागली गाडीला. कोणी पळवली गाडी? गणपत ड्रायव्हर पोचरी. गणपत ड्रायव्हर. मला वाटतं आता या चालू सीझनला शूटरचं नाव पण आहे चर्चेत आणि पैरा पण चांगला घडून लागला. हा काय बोला म्हणजे जी साथ दिली गद्दार गद्दारची साथ दिली व्यवस्थित साथ दिली गद्दारने बैलाला. आता काय एकच गाडी का खेळणार आहेत बरं? ना आता भाऊ कोणा नाव परत खेळू नाही तर मग निघून जाऊ घरी. आता मी दोघांना अलग अलग पैरे आहेत. गद्दाला पण आलं की त्याला व्यायला बरोबर. आणि आता नंतर वेगळा पैरा होईल. नंतरला गावचा साथ पडेल. गावचा साथ पडेल. बरोबर. आता खूप साऱ्या पैऱ्यांच्या मागण्या आहेत शूटरला. कसं काय नियोजन कोण करते आता तुम्ही? कल्पे बरोबर करतो नियोजन सगळं. म्हणजे असं देणं घेणं, कारण कुठेतरी बघतो ना मी बरेचसे लोक नाराज पण होऊन जातात नाही दिल्यानंतर. आता कसं काय तुमचं मत? त्या कसं माहिती का आपल्याला नव्हतं दिलं त्याला आपण नाही द्यायचं बैल. आता तो नियोजन करतो आम्ही विचारत पण नाही कोण पैरा केले काय केले तो सगळं करतो. आम्ही दुसऱ्या रात्री सांगा हा पैरा केला बैल न्यायचा अड्ड्याला बस. काय कौतुक कराल गणपत ड्रायव्हरचं? कौतुक मग किती करते तो कौतुक गणपत ड्रायव्हरचं. आणि गणपत ड्रायव्हर एस के ड्रायव्हर सुटेला पुरं आणले. म्हणजे कुठेतरी ड्रायव्हरच्या मुलं पण आपली बैला चर्चा. हा चर्चेमध्ये एस के ड्रायव्हर पहिला चर्चेत आणला. आता दादाशी बोलतो. दादा काय बोलाल म्हणजे सुंदर साथ पळाला शूटर आणि गद्दार. कधी झाला होता नियोजन सांगा? कालच झाला होता नियोजन आमचा. काल झाला होता. आणि पूर्ण पळवण्याच्या मागचं कारण याच्या आधी पण ही जोडी पळालेली आहे. हो काल आम्हाला पैरा वेगळा होता पण काय कारण असतं तो कॅन्सल झाला. ते बोलले की आम्हाला नाही जमणार तर तुम्ही बघा एक दिवस ॲडजस्ट करा. तर आम्ही यांना फोन केला बघा तर ते बोलले हो बोलले आपल्याला. खिडकालीचं मैदान निवडण्यामागचं कारण आज मुंबईला बरीचशीच मैदान आहेत. खिडकालीचा आपल्या खिडकालीला पाटीला बैल चांगला बोलतो आपला. चांगला पण म्हणजे याच्या आधी पण गुलाला आहे तिथे. हो झालेलं आहे रामाशेटमध्ये. आता बसलंय बघा किती छान. म्हणजे असं आता तुम्ही एवढी जण साईडला उभी आहे तरी बैल बसल्या विश्रांती करतोय. म्हणजे कुठेतरी चांगले लक्षण आहे ती. काय बोलाल बसण्याच्या बद्दल? काय बोलाल त्याच्या म्हणजे मैदानामध्ये येऊन आता तुम्ही एवढी लोक आहेत तरी पण तो उठत नाही? नाही तसा बसला तर काय करत नाही तो, मारतो पण तसा आम्ही जर असलो तर काय करत नाही तो. आता जी जोडी पळाली म्हणजे जसं आता पुढं पण काय आता सीझन अजून उर्वरित बाकी आहे, पळवायची का पुढं? 100% पळवणार आम्ही. बरोबर. कारण का तर मला वाटतं गती छान लागते गाडी. चांगली गाडी बोलते. मला वाटतं नाव पण तुम्ही फिरू शकता देऊ शकता कारण अशी गाडीला आज गती लागली. 100% आमचा प्लॅनिंगच होता पण ते समोरून ते विचारायला आले त्याच्यामुळे आम्ही गाडी केली नाही तर आमचं नाव फिरवण्याचाच प्लॅनिंग होता. बरोबर. कोरावलेकर तुम्हाला विचारायला लागला. हां चला त्यांना पण वाटलं असेल ते या भागामध्ये नवीन आल्या कुठली बैलं आहेत त्यांच्या ओळखीची नसतील बैला. नाही एक वेळ आम्ही त्यांना टाकलेलं होतं रायफलला हा ना. धामणगाव वाडीवर. बरोबर. म्हणजे कुठेतरी त्यांना पण वाटलं चला आज बघूया मिळतं. त्याने नाव गद्दारला ओळखलेलं नाही आहे. खाली गेल्यानंतर त्यांना समजलं हा गद्दार भिवंडीचा गद्दार आहे म्हणून. आता चालू सीझनला किती गुलाल झाली गद्दार? कमीत कमी 25-30 झाले असतील 25-30 ना. म्हणजे वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये. जास्तीत जास्त कुठल्या पायऱ्यामध्ये गाडी पळाली? जास्तीत जास्त थन्सपमध्ये. आणि भाऊ तुम्ही काय सांगाल आता शूटरबद्दल? कुठल्या बैलासोबत जास्त गाडी? तो त्याला रोजचा पैरा अलगच असते. प्रत्येक मैदान हा प्रत्येक मैदान अलग असते पैरा. कौशा सुंदरमध्ये 3 झाले, गावच्या बादलमध्ये 3 झाले, बाकी प्रत्येक अड्ड्याला नवीन पैरा असेल. म्हणजे सहजासहज गाडी म्हणजे त्याची साधा त्याची गाडी म्हणजे कोणी मारलीच नाही सामन्यात. काय देवपट्टी बाद होऊन बैल 3 गुलाल पारत. आज बैलाने 52 गुलाल केले. 52 गुलाल? हो 52 गुलाल चालू सीझनचा 52 गुलाल. मागच्या वर्षी पण मला वाटतं खूप सारी गुलाल हा पण तेवढं पाहिजे तेवढं चर्चेत नव्हतं. चर्चा यावर्षी जाम चर्चा झाली पाहिजे. आता पुढच्या वर्षी पण खूप साऱ्या मागण्या येतील पायऱ्यांच्या. कारण बघूया आता त्याची वरच्या जी देंगे कसं पडलं कसं पुढच्या आपण सांगू शकत नाही. ही जोडी तुम्ही 3 फेऱ्याला का ना पळवत एकदा? 3 फेऱ्या आम्हाला मैदान आवडत नाही. मैदान नाही आवडत नाही त्याची फेऱ्या. म्हणजे चला जिथं आवडतं हां ते 3 फेऱ्या मग एकच बार घेता खाली आम्ही सुंदरमध्ये तिथून मी 3 फेऱ्या बाई नेलाच नाही आम्ही. आणि मी बघतोय आता या चालू सीझनला खिडकाली असो किंवा देसा असो म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये तुमच्या शूटरचं नियोजन असतं. हो काय बोलाल? प्रत्येक महिन्यात नियोजन असंच नाही नेतोच आम्ही प्रत्येक अड्ड्याला त्याला. इकडे या साईडला बघू शकता आपण राकेश दादाचे भाऊवाले आहेत रोशन. काय बोलशील म्हणजे चांगलं साध आत पण पळाला आणि गाडीला गती छान लागली. गाडीला म्हणजे गाडी एकदा इथे आमची कोणगावला गाडी पळाली होती.
ना जी गाडीला गतीच लावायला लागते या गाडीला ना गाडी खूप पळते. खूप पण काय वाटतं भविष्य काय वाटतंय? भविष्य आता बघू कसं काय, बैलाला सांगू नाही शकत का बैल कधी पळतात, कधी कमी होतात, कमी जास्ती होतात. कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रत्येक दिवस म्हणजे बदलता असतो. बैलावर काय जास्त कोणी गर्व करायचा नसतो. आज पळतील उद्या पळतील ती गॅरंटी नाही ना, पळणार किंवा नाही पळणार. बैलावर कधीच घमंड करायचं नाही. बरोबर. आता तुमची जोडी पहिल्यांदा तुम्ही कोणगावला पळवली, त्याच्याशी वाद जास्त गती लागली का सेम तशीच होती? आज कोणगावपासून जास्ती गती लागली गाडीला. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये पण जोडी तुम्ही पळू शकता. पळू नक्की 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 पळणार नक्की ना. कारण कुठेतरी जर गती लागल्यानंतर गाडा मालक विचार पण करतात ज्या बैलामध्ये गाडीला गती लागतं ती का नको जोडी पळवायला. आता महेश आहे, सर्व मुलं आहेत तुमची, काय बोलाल म्हणजे बघा मुलांची तर पूर्ण मेहनत आहे. ते आम्ही तर जास्ती बैलाकडे नसतो, ती मुलं सर्व करतात बैलाचा. आणि कुठेतरी नियोजन पण विचारून सर्वांना होतंय. तर नियोजन सर्वांना विचारून नियोजन होतो. बरोबर. आता दादाने सांगितलं आता पुन्हा दुसऱ्या पैऱ्यामध्ये म्हणजे बघा मैदानामध्ये आल्यानंतर एकच नाही तर 2-2 पैरं आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल सुद्धा. ना बैलाचं यावर्षी बैलांनी फुल खुश केला, बैलांनी नाराज बिलकुल केला नाही यावर्षी. 52 गुलाला झाली आता दादाने सांगितलं. हो 52 गुलाल झाली यावर्षी सीझनला चालू सीझनला. बघा म्हणजे कुठेतरी तुम्ही दावणीला वस्तू घडवली ती नावारूपाला पण आली. नाही बैलांनी नाराज नाही केले आम्हाला. पाठीमागे गद्दार बसले, काय बोलत त्याच्याविषयी? गद्दारचा विषय तर गद्दारचा बोलू इतका कमीच आहे. गद्दार बैल म्हणजे खूप पळतो, जसा बैल भेटेल तसा गद्दार पळतो. कारण कुठेतरी मला वाटतं खिल्लार जातीमध्ये पण तो बैल मूर्त आहे आणि बघा खिल्लार जातीचा पल पण आपण हो हो सांगतात ना की कधीच पल कमी नाही होत. हो गद्दारचा पल खूप छान आहे ना. भविष्यात अजून खूप बैल पळणार हा. पळणार म्हणजे चांगल्या मोठ्या पायऱ्यामध्ये पण जाणार. नक्की नक्की पैरे भेटेल तर नक्की तो मोठ्या बैलाला बैल पळणार. पण लोक काय पैरे याला जरा हे करतात, बैल पळता दिसून लोक बैल पैरं देत नाही. बरोबर. तसं स्विफ्टच्या सोबत पण झाले. सुरुवातीला पैरं भेटायला खूप अडचण जात होती. खूप म्हणजे खूप लोक काय बोलतात, बैल पळतो का काय करतो. गेल्या वर्षी तर बैल आम्ही आतल्या साईडने पळवला, लोकांकडून पैरं देतच नव्हती. एक आमचा पांडू शेठ आहे, त्यांनी आम्हाला पैरा दिला गेल्या वर्षी ना, त्याच्याच बैलामध्ये बैल पळाला. आता या सीझनला पहिलवान सोबत पण पळाला ना तो मानेरे. हो पळाला हो गावचा साथ पळाला, पेलवामध्ये पळाला, बादलमध्ये पळाला, गावच्या साथमध्ये पळाले. म्हणजे तुम्ही गावच्या लोकांना पण मदत करतात आणि बाहेरच्या लोकांना पण हो नक्की 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 मदत करतो. भाऊ बोला करतात विषय शूटर विषय पहिले बोला, तुम्हाला कसं वाटतं बैल तो? शूटर चांगलाच बैल आहे, पब्लिकने ठाम आहे. काय म्हणजे आता आपल्या दावणीला पब्लिकचा बैल असावा की आपला बैल असावा, काय वाटतं तुम्हाला? आता का आता आपलं 2 बैल नाही ठेवलेलं आपण, आपल्याकडे नाही आहेत, पण आता कोणा तरी आपल्या घेऊनच पैरा करणं आहे. बरोबर. आता जसं ही जोडी पण त्या दादाने सांगितलं आमची पुढं पण इच्छा आहे पलवाची, तुमचं काय मत आहे? 100% आम्ही पळवणार. बरोबर. आता किती जण आलेली आज? आज 5 जण आहे आम्ही. 5 जण. बघा 5 जण येऊन सुद्धा एक मोठी गाडी पण करू शकतात. आमचा प्लॅन नाव फिरवण्याचाच होता, पण समोरून ते विचारायला लागलात म्हणून आम्ही गाडी ती पकडली. चला आता थांबूया आपण. दोन्ही बैलांना पुढं पळायचं आहे. वेगवेगळे पैर आहेत. तुम्हाला पुढच्या पण दोन्ही मुलांसाठी शुभेच्छा देतो.